नमस्कार, मी डॉक्टर मेघेश गिरीश देशमुख, शुश्रूषा हॉस्पिटल, इक्सी टेस्ट बेबी सेंटर, चिखलवाडी कॉर्नर, नांदेड इथून. सेप्टम किंवा पडदा असणे गर्भाशयात याचे अनेक कारणं असतात, पण महत्त्वाचं कारण म्हणजे गर्भाशयाचे 2 भाग असतात बनताना. मग त्याच्यातला जो मध्ये पडदा असतो तो नॉर्मली विरघळून जातो, पण काही 2 ते 3% वंध्यत्वाच्या रुग्णांमध्ये हा पडदा तसाच राहतो आणि त्याला सेप्टम म्हणले जाते. मग याचं कारण काय? मग हे जर पडदा राहिला तर काय त्याचा दुरुपयोग होऊ शकतो? तर वंध्यत्वाच्या रुग्णांमध्ये जर हा पडदा राहिला 2 ते 3% तर अबॉर्शनचे चान्सेस वाढतात. नंतर त्याच्यावर बाळाचं रोपण पण होत नाही, कारण त्याला रक्तपुरवठा कमी असतो. तर याचं निदान कसं व्हावं? याचं निदान सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर सोनोग्राफीद्वारे होते, 2D किंवा 3D सोनोग्राफीद्वारे, हिस्ट्रोस्कोपीद्वारे किंवा MRI द्वारे कन्फर्म होते. कारण याचं जसं पडदा असणं आणि गर्भाशय दुभंगलेलं असणं हे बायकॉर्नेट ज्याला म्हणतात, हे दोन्ही आपल्याला फरक करता यायला पाहिजे. म्हणून हिस्ट्रोस्कोपी आणि MRI केल्यावर आणि 3D केल्यावर हे कन्फर्म होऊन जाते. मग हे केल्यानंतर एकतर तिच्या पेशंटमध्ये एक तर पडदा निघून जातो. पडदा फार मोठा असला तर त्याच्यात 2 प्रकार असतात पडद्याचे. एक तर अर्धवट पडदा असणं किंवा पडदा अगदी पिशवीच्या तोंडापर्यंत असणं. जो पार्शल पडदा असतो तो पूर्णपणे निघून जातो एका सिटिंगमध्ये. कम्प्लीट असतो तर त्याला कधी 2 सिटिंग लागू शकतात, किंवा जाड असला किंवा ब्लिडिंग झालं, सलाईन जास्त लागलं. दुर्बिणीद्वारे, हिस्ट्रोस्कोपीद्वारे आम्ही शुश्रूषा हॉस्पिटल, इक्सी टेस्ट बेबी सेंटर, चिखलवाडी कॉर्नर, नांदेड इथे आम्ही रुटीनली पडदा काढतो. आणि मग ज्या पेशंटमध्ये खूप जाडा आणि मोठा पडदा असेल तर एखाद वेळेस 2 सिटिंग लागू शकतात. हे पेशंटने लक्षात घेणे. धन्यवाद.